नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत बोट नेक प्रिन्सेसमध्ये 30 साईज आहे, तर त्याची आपण कटिंग बघायची. हा ब्लाऊज पीस आहे, याच्यावर आपल्याला बोट नेकमध्ये ब्लाऊज शिवायचा आहे आणि साईज आहे 30 साईज. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कमी वेळामध्ये आपण बोट नेक ब्लाऊजची कटिंग कशी करावी. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची. तर उंची आहे 13 इंच, शिवून ब्लाऊज होणार 12 इंचावर. तर तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोट नेक ब्लाऊज शिवताना तुम्हाला शोल्डर मोजता आलं पाहिजे. कस्टमरचं शोल्डर जेवढं असेल त्याच्यामधून आपल्याला निम्म घ्यायचं. समजा आता हे शोल्डर आहे 13 इंच, तर 13चं आपल्याला निम्म करायचं. तुमचं 13 येऊ द्या, 14 येऊ द्या, 13.5 येऊ द्या, जे काही माप असेल त्याच्या निम्म करायचे. 6.5 इंच शोल्डर आले तर बरोबर आपण 6.5 इंचावरच मार्क करणार. तसं आपण उतरणार पुन्हा एकदा 6.5 वरच. जेवढा शोल्डर घेतले तेवढा आपण मोंड्यासाठी पण घेणार. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 1/2 इंच खाली उतरावं लागतं. तर ही लाईन आपल्याला 1/2 इंचाची लगेच द्यायची. म्हणजे आपलं शोल्डर किती येतं, जवळजवळ 5.5 ते 5.5 इंच. तर हा उतार तुम्ही द्या, नाहीतर मग ब्लाऊजमध्ये मिस्टेक होऊ शकते. तर आपण काय करणार आहोत, 7.5 इंच 30 छातीचा चौथा भाग येतो, 7.5 इंच. त्याच्यामध्ये लुजिंग द्या 2 इंच, 2पेक्षा कमी देऊ नका. कारण आपण याच्यामध्ये अर्धा इंच धरला जातो. समजा बॉडीवर जर आपण माप घेतलं 30 छाती बसली तर आपल्याला त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करावं लागतं. म्हणजे आपल्याला 32च्या याच्यानुसारच आपल्याला 30 साईजची कटिंग करावी लागते. तर मग डायरेक्ट तुम्ही 2 इंच जरी जास्त दिलं तरी चालते लुजिंगसाठी. आता आपण अर्धा इंच खाली उतरलो. आता तेवढंच अर्धा इंच आपल्याला इथपासून पाठीमागं यायचं आहे. म्हणजे आपण हे जेवढं स्टीलचं आहे एवढं जरी पाठीमागं आलं तरी चालते. तर अशा पद्धतीने आपण एक लाईन आखू. ज्यावेळेस आपण हे माप पाठीमागं अर्धा इंच जास्त घेतो तर त्याने फिटिंग अतिशय व्यवस्थित बसून जाते आणि कुठेही चून वगैरे अजिबात पडत नाही. तर 1.5 इंच मी पाठीमागच्या भागासाठी घेतले आणि 1 इंच मी फ्रंटसाठी घेतले. आता आपण जे अर्धा इंच खाली उतरले तर त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा निम्म करायचे. निम्म केल्याच्या नंतर आपल्याला एक थोडंसं खाली उतरून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मोंड्यासाठी. अशा पद्धतीने आकार द्या. परफेक्ट असा एकदम सुंदर ब्लाऊज बसून जातो. आता हे माप जेवढं आले, किती आलं, 9.5. तर खाली 9 इंच घ्या आणि पाठीमागं पुन्हा एकदा 1.5 इंच घ्या. आता हे 1.5 इंच झालं आपलं शिलाई मार्जिन. आता आपला चौथा भाग आलता ह्या लाईनपर्यंत, तर ती लाईन आणि ही 1.5 इंचाची लाईन आपण एक करून घेऊ. समजा तुमच्याकडे जर कमरेचं माप आहे त्यानुसार तुम्ही चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचे. समजा 2.5 इंच म्हणजे कसं, 2.5 इंच 1 इंच आपला टक्ससाठी जातं आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन जाते. अशा पद्धतीने पाठीचा भाग आपण काढू शकतो. आता आपल्याला गळ्यासाठी घ्यायचे 3 इंच घ्या किंवा 3.25 घ्या. 3 इंच मापात आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. समोरचा फ्रंट गळा आपण घेणार आहोत 6 इंचाचा. म्हणजे जास्त वर पण नको आणि खाली पण नको. सॉरी, हा आपला पाठीचा भाग चालू आहे. तर आपण पाठीमागचा एक 3 इंचावर एक बॉक्स काढायचा आपल्याला. आता हे आपण जेवढं माप घेतलं 3 इंच, तेवढंच आपल्याला इथं पण 3 इंचाचाच बॉक्स घ्यायचा आहे. हा बॉक्स आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता हा बॉक्स केल्याच्या नंतर आपण जास्त गोल पण नाही, 1 इंच घ्या किंवा 1.5 इंच घ्या. म्हणजे जास्त गोल पण येणार नाही. तर आपल्याला राऊंडमध्ये अशा पद्धतीने आला पाहिजे. आता आपल्याला पाठीमागचा गळा तुम्ही 8चा घ्या, 9चा घ्या, 10चा घ्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर पाठीमागचा गळा आपल्याला लागतोय 9.5 इंचाचा. आता वरती आपण काय केलंय, 3 इंचाचा बॉक्स घेतलाय, तर खाली पण आपण 3 इंचाचाच घेणार.
आता 1 इंच आपण इथं सोडून द्यायचं आहे. सोडून द्या किंवा याला जरी अटॅच केलं तरी काहीच अडचण नाही. आता आपण याला आकार देणार आहोत. आता आपण आकार द्यायचा आहे पाठीमागचा. तर कस्टमरला जसा गळा लागतोय आपण तसा टाकणार आहोत. तर आपण सगळ्यात अगोदर उंची घेतली 9.5ची, 3चा बॉक्स आपण बाहेर काढला, बरोबर. आता जे 6.5 इंच माप आलं तर ते आपल्याला पुन्हा एकदा निम्म करायचं आहे. निम्म केल्याच्या नंतर हे बघू शकतात. मग ह्या लाईनपासून आपल्याला ह्या लाईनपर्यंत एक लाईन आखून घ्यायची आणि ही एक लाईन आखून घ्यायची अशा पद्धतीने. तर आपल्याला कटिंग करताना ही कटिंग करायची आणि अशी कटिंग करायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता आपण पाठीमागचा भाग हा पूर्ण कंप्लीट झाला आहे. तर मी तुम्हाला नंतर कटिंग करून दाखवते. अगोदर आपण फ्रंट भाग कट करू. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ पण जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कुठले ब्लाऊज मी अपलोड केलेत. आता हाच भाग आपण पुन्हा एकदा याच्यावर ठेवायचा आहे आणि प्रेस करायचं आहे, म्हणजे आपल्याला फ्रंट जो मोंडा आहे तो आपल्या लक्षात येईल, लक्षात पण येईल आणि आपण परत जरी आखून घेतलं तरी पण काही हरकत नाही. आता 30 साईजचा आपण प्रिन्सेसमध्ये बोटनेकमध्ये ब्लाऊज कटिंग करतोय. तर छोट्या गोष्टींची काय काळजी घेतली पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघा, आणि काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा. आता जेवढं आपल्याला लक्षात येते तेवढं आपण आखून घेऊ. अशा पद्धतीने हा आपला फ्रंट भाग झाला. आता 3 इंच हा गळा झाला, तर आपण गळा पण हे करू. आणि गळा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंचाचा. तर 6 इंचावर एक पॉईंट देऊ. आता ही लाईन आपल्याला इथपासून कट करायचं आहे, हा भाग आपला कशातच नाही. इथून आपण 1.25 इंचावर एक पॉईंट देऊन आपण गळ्याला गोल असा आकार देऊन घेऊ. तर बघू शकतात तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर 1 इंच जास्त घ्यायचं आहे. 1 इंच घ्या, पाऊण इंच घ्या, पण शक्यतो 1 इंच घ्या, किंवा जास्त झालं तर आपल्याला कट पण करता येते. तर ही लाईन ह्या लाईनला जॉईन करायची आपल्याला. आता वरच्या लाईनपासून आपल्याला माप घ्यायचं आहे 2.5 इंच आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच. आता अंगावर माप घेतले, टक्स पॉईंट जो येईल आपल्याला तिथंच आपल्याला पॉईंट द्यायचा. 9.5 इंच द्या आणि ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची. आता अर्धा इंचाचा फरक झाला. इथं मी 2.5 घेतलं आणि इथं मी वरती 3 इंच घेतलं. आणि हा टक्स पॉईंट कसा काढला, वरून मी माप घेतलं आणि 9.5 वर आपला हा टक्स पॉईंट आला, बरोबर. आता काय करायचं आहे, समजा छातीचं माप जास्त हेवी असेल तर त्यानुसार आपण हा टक्स घेऊ शकतो. म्हणजे आता मी जे हे 1.5 इंचावर माप घेतले किंवा 1 इंचावर जे माप घेतले, शक्यतो मी 1 इंचावरच घेते. तर हे मापामध्ये आपण 2.5 ते पावणे 3 इंचापर्यंत घेऊ शकतो. समजा 36 छाती, 38, 34, 40, तर असा हा टक्स वाढत चालतो. म्हणजे याने पुढचा भाग अजून गोल आकार येतो आणि मधल्या साईडला जास्त आपण हेवी साईजमध्ये ब्लाऊज बनवू शकतो. तर ही लाईन आपल्याला आखून घ्यायची. अशा पद्धतीने हा झाला टक्स. आता काय करायचं आहे, आपण जे 1 इंच घेतले तेच आपल्याला बाहेरच्या बाजूने पण 1 इंच घ्यायचं आहे. समजा इथं 1.5 इंच घेतलं असतं तर आपल्याला बाहेरच्या बाजूने पण 1.5 इंच घ्यावं लागलं असतं. तर हा 1 इंच आपल्याला याच्यामध्ये जॉईन करायचा. तर इथं थोडंसं बाहेर घ्या, जेवढं आपण टक्समध्ये गुंतवलं जातं तेवढं बाहेर घेतलं तरी चालते. आणि मग आता टक्सला आकार द्या. तर आकार देताना व्यवस्थित आकार द्या, म्हणजे ब्लाऊज फिनिशिंग ही व्यवस्थित येऊन जाते. तर बघू शकतात खूप सुंदर याला आकार आलाय आणि अशा पद्धतीनेच आकार द्या. आता आपल्याला काय करायचं आहे,
ज्या वेळेस आपण हा भाग जोडला जातो तर कपडा कमी पडतो, म्हणून आपण हे 1 इंच जास्त घेतले. मग काय करायचं आहे, आपल्याला आहे अशी कटिंग नाही करायची. तर ह्या लाईनपासून आपल्याला वरती क्रॉसमध्ये आपण तिरकी लाईन द्यायची आणि हे जे आहे हे सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपली बोट नेकमध्ये 30 साईज ब्लाऊज हा पूर्ण आखून झाला आहे. तर आपण याची करणार आहोत कटिंग. तर काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि कमेंटचं उत्तर ज्या चॅनलवर तुमचे कमेंट असेल त्याच्यावरच पडणार. आणि दुसरी गोष्ट, माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग या नावाने. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. याचा मी स्टिचिंग व्हिडिओ पण अपलोड करणार आहे. तर पाहू शकतात बोटनेक ब्लाऊजची 30 साईजमध्ये किती सुंदर कटिंग झाली. काही डाऊट असतील परत एकदा सांगते, तर डाऊट नक्की क्लिअर केल्या जातील. जेवढं तुम्ही कमेंट करता तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तुमचा मी कुठलाच व्हिडिओ अपलोड करणार नाही असं कधीच होणार नाही. ज्या तुमच्या कमेंट असतील त्याच्यावर मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची कटिंग झाली. मी आता जे कट केलं, जे एक्स्ट्रा होतं ते कट केले. तर बघू शकतात खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाही कटिंग कशी करायची. आता आपण हा भाग तर आपण कट केला, बरोबर. हा भाग आपण कट केला. आता हा झाला गळ्याकडचा भाग आणि हा झाला प्रिन्सेस इकडचा भाग. आता ह्या गोष्ट एक लक्षात ठेवा, कधी माझ्याकडून अगोदर सांगण्यात चूक झाली. चूक म्हणजे आपल्याला जो अर्धा इंच आपण उतार दिला तो आपण इथं दिलाच नाही. म्हणजे आपण अगोदर पॉईंट आखून घेतलेला पण आपण कटिंग नाही केली. तर मग मी याची आता आपण कटिंग करू. आता नीट लक्षात घ्या, हा गळा आहे आणि हा आपला प्रिन्सेसचा भाग आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नंतर मग त्याला आकार द्या, म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगला व्यवस्थित बसून जातो, बरोबर. अशा पद्धतीने याला आकार आता परफेक्ट झालाय. आता आपण करूया पाठीमागच्या भागाची कटिंग. तर अशा पद्धतीने याची कटिंग झाली. असा गळा येणार याचा. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघू शकतात खूप सुंदर याची कटिंग झाली. आता आपल्याला मोंड्यासाठी कशा पद्धतीने कटिंग केलं पाहिजे तर ते दाखवते. 7 इंच बरोबर 7 इंचच धरा. तर आपल्याला आता घडी कितीची घ्यायची, 8.5 इंचाची. आपण हमेशा लक्षात ठेवायचे 1 इंच किंवा 1.5 इंचापर्यंत आपण जास्त घेऊ शकतो. 7 इंचाची एक आपली घडी आली. असं आपण अगोदर 4 भागमध्ये बघूया. 1 इंच ठीक आहे. आपण 4ही पण एक सोबत काढू म्हणजे जॉईंट द्यायची गरज पडणार नाही, कारण थोडंफार आपण मेन फॅब्रिकमध्ये पण ॲडजस्ट करू स्टिच करताना. आता काय करायचं आहे, आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे. बाही आपल्याला 8 इंचाची तयार लागते, 8.5 इंचाची. तर आपण याच्यामध्ये 9.5 घेऊया. 9.5 घेतल्याच्या नंतर आपण 3 इंच खाली यायचं आहे. दंड घेर आहे 4.5 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच लूजिंगसाठी. घडी कितीची होती, 7 इंचाची, बरोबर. आपण 7 वर एक मार्क करू.
आपल्याला क्रॉसमध्ये ही लाईन कंप्लीट करायची आणि ही लाईन आपल्याला या बाहेरच्या लाईनला कंप्लीट करायची. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आकार देऊन घ्यायचा. आता आकार देताना मी हमेशा सांगते का मी एकच साईडला आकार देते आणि दुसरा आकार मी शिवताना देते. तरी पण सिंपल पद्धत आहे आकार देण्याची. तर अशा पद्धतीने आकार द्या, ज्यांना लगेच द्यायचं आहे त्यांनी. तर ही झाली आपली बाही कटिंग. तर काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.